सो गाईज आम्ही आता वापस गावाला चाललो आहे. तिकडे काहीतरी प्रोग्राम आहे. त्या प्रोग्रामला काय म्हणतात? भोवाडा. मला पण नाही माहिती त्याचा अर्थ काय. मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल की त्याला काय म्हणता. सो तुम्ही स्टे ट्यून टिल दॅट की मी तुम्हाला सगळे क्लिप्स दाखवेल त्याच्यामध्ये. ओके. आणि आम्हाला इकडून हार्डली 1-1.5 तास लागेल पोचायला. आणि तो प्रोग्राम रात्रीच आहे. सो आम्ही रात्री निघालेलो आहे. मी, श्रेया आणि आमच्या दोघं आजी पण आहे आमच्यासोबत. आता आम्ही पोचलो आहे आणि आता आम्ही तिकडे चाललो. बोलणार आहे का? कुठे चाललो? अगं ते काय होतं ते जे पण बघायला चाललंय प्रनाऊन्स नाही करता येत त्याने. आजी, ओ आजी, आपण कुठे चाललोय? त्याला काय म्हणतात? भवाडा का भोवाडा समथिंग बोलता. सो आता माझ्या मम्मीची मम्मी आहे ना, तर त्यांचं हे गाव आहे म्हणजे माहेर आहे. हां, तर मग तिकडे ते लहानपणीपासून होते. नानी, हां माझी नानी, सॉरी. तर त्यांचं लहानपणीपासून तो हा प्रोग्राम चालतो जेव्हा ते लहान होतं. सो मग आता आम्ही फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करतो. आता आम्ही पण बघू आणि तुम्हाला आजी त्यांच्या मेमरीज सांगताय. काय होतं? भूत होतं? अगं 5वीचा वर्ग होता. 5वीचा वर्ग होता इथे. हे दोघं आजी बहिणी आहेत. सख्या बहिणी आहेत त्या. मग म्हणून साडी पण सेम आहे, फक्त कलर वेगळा आहे. माझ्या गावात आलेले हे 3 लोक कोण आले हे पण मला माहित नाही. हे गवळीला त्रास देऊ राहिले त्या गावामध्ये. हे कोण आहेत मला माहिती आहे. तुम्ही चौकशी करा थोडी. मी काय या गावाचा पाटील आहे. हो. तुम्हाला कल्पना नाही का? मला कल्पना नाही. हे गवळी आली इथे पोट भरायला मला काय माहिती. भारतात हे लोक कुठले तरी ग्रुप घेऊन आणि आपल्या देशात घुसखोरी करतायत हे तुम्हाला कल्पना नाही का? तुम्हाला त्याच्यावरच तक्रार दिली ना साहेब. लगेच तक्रार केली तुमच्याकडे. तुम्ही सुशिक्षित लोक
गाव सांभाळतात तुम्हाला ही कल्पना पाहिजे ना. आपल्या गावात हा माणूस आला, हा काय करतो, हा कुठून आला, हा कशा करता आला. नंतर रात्री पाठी दरोडे पडतात, चोऱ्या होतात, स्त्रियांच्या इज्जत सो गाईज या प्रकारे हा प्रोग्राम होता. ह्याच्यामध्ये सगळे देव होते जे म्हणजे ते काहीतरी ट्रेडिशन आहे आधीपासून कसं करतात. झालं होतं हा, ना, ते दाखवतात. करतात. So आता आधी full झालंय explain ते. करायचं, पण आता फक्त डमडम. हां, आता ते झालंय आणि आता आम्ही वापस चाललोय घरी. आता ऑलमोस्ट 12 वाजले. ॲज अ एंटरटेनमेंट यूज व्हायचं, कारण तेव्हा फोन्स television वगैरे काहीच काही नव्हतं. नाही. तर मग लोक हे असं बघायचे आणि मग त्याच्या थ्रू ते एन्जॉय करायचे. Right. आणि आज अक्षय तृतीया आहे ना, सो त्याच्या निमित्तच हे सगळं असं ऑर्गनाईज तुला करतात. माहिती आहे का? काय हा ना, मला मामींनी सांगितलं माझ्या. अच्छा, okay. आणि हे 3 days चालतं म्हणजे काल सुरू झालेलं, आज आणि उद्या. उद्या नाही आहे आम्ही. वी आर डन हां. विथ द डे 1. डे 2 आय मीन. Day 2. आणि पण आपण काल नव्हतो ना. सो येस. आणि हा बोला गो कल्पिता. बोला हमने इधर. आणि आता फक्त असंच डान्स वगैरे चालू म्हणजे ते जो मेन शो होता तो झालाय. Main आणि show. आता हां, जे event show. हां आता असंच चालू आहे फालतू त्या बाया नाचताय म्हणजे त्या डीजेवाल्या वगैरे आहे. सो ते मी ते दाखवलं नाही मी बिकॉज ते काही इतकं खास मला नाही वाटलं दाखवावं. हा, पण ऍट द एंड भूक आणि झोप लागली. हां, भूक समजत जास्त नाही लागली करावं. मला. चला आता परत जुजे परत बांध. मोबाईल घेतला ना तुझ्याकडे दिलंय. रात्री आम्हाला खूप लेट झालेलं तर मी व्लॉग रेकॉर्ड नाही केला आणि सकाळी लवकर 7 वाजता उठून आम्ही वापस नाशिकला येण्यासाठी निघालो. अँड ॲज यू कॅन सी आमचे फेसेस आम्ही खूप जास्त टायर्ड होतो. सो आम्ही कारमध्ये वापस एक नॅप घेतली. सो नाशिकला पोचताच आम्ही सगळ्यात आधी ब्रेकफास्ट केला विच वॉज साऊथ इंडियन फूड मसाला डोसा अँड ऑल. सो येस दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. लेट्स मीट यू इन माय नेक्स्ट व्लॉग.